नमस्कार, आज मी एकदम हेल्दी चॉकलेटची रेसिपी शेअर करणार आहे। ही चॉकलेट बनवण्यासाठी चॉकलेट कंपाऊंडची पण गरज नाहीये, खूपच जास्त टेस्टी पण आहेत आणि बनवायला एकदम सिंपल आहेत। तर रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलेला आहे 1/4 कप मेल्टेड बटर, अनसॉल्टेड बटर आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर कुठलीही एक वाटी सेट करा आणि त्याने सगळं साहित्य घ्या। आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे 1/4 कप कोको पावडर आणि त्याचबरोबर 1/4 कप गूळ, म्हणजे हा पावडर गूळ आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा गूळ नसेल तर घरी जो साधा गूळ असतो ना तो पण बारीक कट करून घेऊ शकता। तर मी इथे गूळ पण ऍड केलेला आहे। आता आपले चॉकलेट छान क्रंची बनण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे रोस्टेड पीनट टाकलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे एकदम लो फ्लेम वरती भाजून त्याचे साले काढून ते ऍड करायचे। याऐवजी तुम्ही काजू बदाम पण टाकू शकता। आता आपला गूळ ना छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मेल्टेड बटर मध्ये गूळ छान असा विरघळला पाहिजे। तर हे बघा, शेंगदाणे थोडे कमी वाटत होते म्हणून मी परत शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हा आपला गूळ पण मेल्टेड बटर मध्ये छान असा मिक्स झालेला आहे। तर आता मी घेतलेला आहे मोल्ड। या मोल्ड मध्ये मी चॉकलेटचं मिश्रण ट्रान्सफर करत आहे। जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर बटर पेपर किंवा कुठलाही प्लास्टिकचा स्वच्छ पेपर घ्यायचा, त्यावरती चॉकलेट जाडसर अशी पसरून घ्यायची आणि फ्रीज मध्ये 2-3 तास सेट व्हायला ठेवायची। सेट झाल्यानंतर चॉकलेट्स तुम्ही कट करून अशा पण सर्व करू शकता, किंवा मोल्ड असेल तर अशा पद्धतीने पण चॉकलेट्स बनवू शकता। आता हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी 2 तास फ्रीज मध्ये ठेवायचे आहे। तर हे बघा, 2 तासानंतर आपले चॉकलेट किती छान असे सेट झालेले आहेत आणि ही चॉकलेट पाहून असं वाटतंय का की ही चॉकलेट घरी बनवलेली आहे। तर बघा किती छान दिसत आहेत, खूप टेस्टी पण आहेत आणि हेल्दी पण आहेत। तर सिंपल सी चॉकलेटची रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।